त्यांचे त्यांचे रस्ता सफल विचारायचे हे आमच्या सगळ्यांचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, व्यासपीठाचे आमचे सहकारी अनिल देशमुख, राजेश टोपे, तुम्हा सगळ्यांचे कार्यकुशल आमदार अशोक पवार, रोहिदास पवार, आमचे जुने सहकारी काकासाहेब फरांदे, जगन्नाथ शेवाळे, प्रवीण गायकवाड, अंकुश टोपे, अंकुश काकडे, मेहबूब शेख, देवदत्त निकम, विकास रवंदे, सौ सुजाता पवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आव्हान बंधूवरील बऱ्याच वर्षातून आज मी या ठिकाणी आलो. ही जागा अशी आहे की एकेकाळी 2-3 महिन्यातनं या ठिकाणी माझी सभा व्हायची. तो जुना शिरूर मला आठवतोय. शिरूर आम्ही यायचो तर दुष्काळी कामं करायला, लोकांचे दिवस कसे बदलतील यासाठी विचार करायला. आणि अनेक लोक होते की ज्यांनी त्या काळामध्ये आम्हा लोकांना सहकार्य केले. रावसाहेब दादा पवार असतील, रसिकशेठ दाजेवाल असतील, बाबासाहेब चिसे असतील, शहीदबाई पठाण असतील किंवा हल्लीचे प्रकाश शेठ असतील, या सगळ्यांनी माझ्यावर काम केलं आणि या भागाचा चेहरा बदलता कसा येईल या संबंधीचा विचार आम्ही लोकांनी केला. मुख्य प्रश्न होता तो पाणी. आणि पाणी शिरूर म्हणजे तर महाराष्ट्रात चर्चा व्हायची की सगळ्यात दुष्काळ कुठे आहे ते तो शिरूरमध्ये. आज ते शिरूर बदललं आणि त्याचं कारण मला तेव्हा सगळ्यांच्या कृपेनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 3-4 वेळेला काम करण्याची संधी मिळाली. माझ्या डोक्यात एक नेहमी विचार असायचा की सगळी जीवाभावाची माणसं आहेत, किती वर्ष रोजगार हमीच्या कामावर जावं. ज्याच्या घरी 150 एकर जमीन आहे तो दुष्काळ भाजला की सहकुटुंब रोजगार हमीच्या कामावर जायचा. आणि हे दुखणं आम्हा लोकांना अस्वस्थ करायचं. आणि म्हणून ज्यावेळेला अधिकार हातात आल्याच्या नंतर त्याचा उपयोग योग्य दृष्टीने कसा करता येतो त्या दृष्टीने या ठिकाणी पावलं टाकली. जिल्हाधर असो, सास कमान असो, इतर 4 धरण असो, या सगळ्या गोष्टीला लक्ष दिलं, मान्यता दिली, कार्य काढले आणि या जिल्ह्याचा या तालुक्याचा प्रश्न बदलला. इथं ऊस वाढला, कारखानदारी वाढली, लोकांचं जीवन बदललं. त्याला जोड काहीतरी असली पाहिजे. जेव्हा शेती एकतर शेती करून चालणार नाही. आणि मी अनेकदा या ठिकाणी येत असताना जाता येता रांजणगावच्या समोर जी जमीन होती माळरान होतं, ती जमीन माळरान मला अस्वस्थ करायची. एक दिवशी जात असताना रांजणगावच्या अलीकडं माझ्या बाबासाहेब चिसे होते. मी गाडी थांबवली आणि त्यांना विचारलं की समोरची जमीन कुणाची.
त्यांनी सांगितलं असे असे म्हणजे खरेदी करता येईल का सरकारला ते म्हणजे लोकसभा लगेच देते. 2-3 दिवसांनी अधिकारी घेतले आणि तिथे येऊन एक बैठक घेतली रांजणगावला. ज्यांच्या जमिनी आहेत त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या डोक्यात तिथं उद्योगधंदे करायचे, त्यासाठी MIDC करावं लागेल, त्याला जमीन द्याल का? लोकांनी घ्या, इथं काही होत नाही. म्हणजे काय भाव काय द्यावा? लोकांनी सांगितलं एकरी 5,000 रुपये द्या. म्हणजे 5,000 हा म्हणजे साहेब 5,000 दिरायचं असेल तरी हरकत नाही, 5,000 रुपये द्या. माझ्यावर कलेक्टर होते, त्यांना सांगितलं ज्याला जमीन द्यायची आहे त्याची जमीन घ्यायची, करार करा आणि एकरी 10,000 रुपये देऊन टाका. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि जमिनी दिल्या. आज मी जातो या रस्त्याने, मला लक्षातच येते की कुठून चाललं आहे. तेवढे मोठे कारखाने झाले, मला माहिती नाही. हजारो लोकांना काम मिळालं, शहरा बदलला, शेलूर तालुका बदलला, तिकडं उद्योग आहे, दुसऱ्या बाजूला शेती आहे, तिसऱ्या बाजूला कारखानदारी आहे. सगळं चित्र हे दिवसेंदिवस बदलतं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण विकासाच्या संदर्भात स्वच्छ दृष्टिकोन ठेवून काम करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर आणि स्थानिक लोकांनी सहकार्य करायचं ठरवल्यानंतर काय होतं याचा उत्तम नमुना जर महाराष्ट्रात कुठं बघायचा असेल तर तो शिरूर तालुक्यात जाऊन बघावा आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या वतीने. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी येतात. आम्ही लोक आलो या ठिकाणी, निवडणुका आलेल्या आहेत. लोकशाहीच्या सगळ्यात सर्वोच्च मंदिर लोकसभा त्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये डॉक्टर कोल्हेंचं सरकार एक उत्तम व्यक्ती तुम्हा सगळ्यांना उमेदवार म्हणून आम्ही दिला. तुम्ही एकदा ठरवलं की ठरवता. तुम्ही मला स्वतःला 1दा 2दा 3दा 4दा मतं दिली. त्या 4दा मतं तुम्ही दिली. मला नाही वाटत की 90% मी मतं मागण्याच्यासाठी तुमच्या गावी आलो. गावी न येतासुद्धा तुम्ही लोकांनी मतं दिली. मला देशाच्या लोकसभेत पाठवलं, त्याचा फायदा झाला. आज अनेक कामं जी होऊ शकली त्याचं महत्त्वाचं कारण तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आणि तुमच्या पाठिंब्याबरोबर हातामध्ये आलेली सत्ता आणि त्या सत्तेचा वापर हा तुमच्यासाठी करायचा असतो. 2 गोष्टी लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर सत्ता आवश्यकच असते असं नाही. सत्ता नसतानासुद्धा काम करता येतं. फक्त जागरूक सभासद म्हणून तुमचा लौकिक झाला पाहिजे. आज पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून 2 खासदार आहेत, त्यांचं नाव देशाच्या लोकसभेमध्ये नेहमी घेतलं जातं. एक माझी मुलगी आहे, त्यामुळे तिचं नाव सांगावं लागेल, सुप्रिया सुळे, आणि दुसरे डॉक्टर अमोल कोल्हे. आज लोकसभेमध्ये या दोघांच्या पैकी कोणी एक व्यक्ती बोलायला उभी राहिली तर देशाचे प्रधानमंत्री बाहेर फिरत असतील तरी ते थांबतात. त्यांचं म्हणणं काय ते ऐकावून घ्यावं असं त्यांना वाटतं आणि त्यांची भाषणं त्या ठिकाणी ऐकतात. या सगळ्या गोष्टीच्या वेळ सवन तुमच्या प्रश्नाची बांधणी आज त्या ठिकाणी होते. आज काही लोक सांगतात की लोकसभेत तुम्ही जायचं, नुसतं जाऊन काय उपयोग आहे, निधी आणावा लागतो. खरं सांगायचं म्हणजे मला विधानसभा, लोकसभा
आणि राज्यसभा या 3 ठिकाणी जाऊन आता 56 वर्ष झाली. आज हिंदुस्थानच्या लोकसभेमध्ये एक माणूस असा नाही आहे की तो सतत 56 वर्ष या नेत्याच्या सभागृहामध्ये आहे. या 56 वर्षामध्ये मला एकंदर जी संधी मिळाली त्या 56 वर्षामध्ये मी मंत्रिमंडळामध्ये 20-22 वर्षे असेल. बाकीच्या 30-32 वर्षात मी मंत्री नव्हतो. पण मंत्री नव्हतो म्हणून भागाला निधी मिळत नाही हे खरं नाही. जे लोक सांगतात निधी आणण्याच्यासाठी जावं हे काही खरं नाही. तुम्ही जावं लागतं, भागाचे प्रश्न मांडावे लागतात. काही नेते सांगतात की नुसती भाषणं करून काही उपयोग नाही. मग फादर विनोदे जायचं कशाला? तिच्या गाऊन तुमचं म्हणणं मांडलं नाही तर ते सभासदपद घेण्यात अर्थ काय? आणि त्यामुळे जे लोक सांगतात की भाषणाची काही गरज नाही, निधी मिळत नाही, मला तुम्हाला एवढंच सांगायचे, कुणीही चांगलं काम करणारा जागरूक सभासद असेल तर लोक पार्लमेंटमधून त्याचे प्रश्न सहजपणाने सुचत असतात. आणि ते सुरू राहण्याची धमक डॉक्टर कोल्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या मताने विजयी केलं पाहिजे. मी अधिक बोलण्याच्यासाठी आज या ठिकाणी उभा नाही आहे. 5 दिवसांनी आलो, पुन्हा एकदा शांतपणा येईल. हा सगळा निवडणुकीचा कालखंड आणखीन 3 ते 4 आठवडे चालणार आहे. तो एकदा संपून द्या. मला महाराष्ट्राच्या बाहेरही जायचे, तिथेही काही सभा आहेत. ते सगळं केल्याच्या नंतर एकदा शांतपणाने बसून आणखीन या ठिकाणी काय करता येईल याची चर्चा आपल्या प्रमुख नेत्यांसोबत करता येईल. मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. एक चर्चा माझ्याकडे नेहमी असायची आणि तुझी तक्रार असायची की तुम्ही सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली. म्हणजे तर खरं आहे. 1-2दा मला वाटतं बापूसाहेब शित्यांना आम्ही मंत्री केलं होतं. गृह खात्याचे मंत्री बापूसाहेब शिते हे थोडे दिवस होते. पण एक तक्रार असायची की आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर या ठिकाणी नेहमी एक वाद व्हायचा मंत्रीपद कोणाला. आणि ते मंत्रीपद माझ्याकडनं बऱ्याच वेळेला आंबेगावला दिलं गेलं ही वस्तुस्थिती. आणि ते मी कबूल करतो. आता नेहमीची जी तक्रार असायची शिरूरची की मंत्रीपद आलं की तुम्ही नेहमी आंबेगावचा विचार करता, शिरूर मागं राहतं. आता एक गोष्ट चांगली झाली. आज काय झालं? आज आमच्याकडं आंबेगाव इथे आमदार राष्ट्रवादीचे होते, जुन्नर इथे राष्ट्रवादीचे आमदार होते, खेड इथे राष्ट्रवादीचे आमदार होते, शिरूर इथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आता आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तिघांनी रस्ता बदलला. तुमच्या लक्षात आलं? 4पैकी तिघांनी रस्ता बदलला. आता राहिलं जागा मंत्रिमंडळाची. लक्षात आलं? त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. ज्या पद्धतीनं अशोकांचं काम आहे, ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळेला शिरूर मोकळं राहणार नाही ही या ठिकाणी गोष्ट होती. पण एक गोष्ट माझ्या मनात अजून नक्की नाही की शिरूरला द्यावं मग कुणाला द्यावं. असं मी म्हणत होतो सुजाताई काही द्यावं. ठीक आहे, त्याचा शिक्षेचा भाग सोडून द्या. पण एकच हे मान्य त्यामुळे नक्कीच शिरूर तालुक्याला त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार कसा मिळेल
त्याला आज किंवा उद्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी ती सिरुल्लास मिळेल तेवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.